कोल अँड पेट्रोलियम हा चॅप्टर शिकतो. त्याचा पुढचा भाग, नॉन रिन्युएबल रिसोर्सेस सच ॲज कोल, पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस कॅन नॉट बी रिप्लेस्ड ॲज दे टेक मिलियन्स ऑफ इयर्स टू फॉर्म. हे जे पेट्रोल, डिझेल, रॉकेल ह्या ज्या गोष्टी आहेत, नॅचरल गॅस, ह्या पुन्हा पुन्हा निर्माण होत नाहीत. त्याला हजारो करोडो वर्षानंतर त्या गोष्टी निर्माण होतात, म्हणून त्या आपल्याला मानवाला जपून वापरावा लागतात. दे आर बिगिनिंग एक्झॅक्टेड फास्टर दॅन न्यू सप्लाईज कॅन बी फॉर्मेड अगेन. त्याच्या पुढचा आपण शिकणार आहोत, फॉसिल फ्युल्स. द फ्यूल म्हणजे इंधन, विच वेअर फॉर्मेड बाय द डिकम्पोजिशन ऑफ रिमेन ऑफ prehistoric plants and animal buried under the earth millions of years ago are called fossil fuels. Example, coal, petroleum, natural gas. पृथ्वीच्या पोटामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर डेड ॲनिमल, प्राणी, जीवाश्म ह्या गोष्टी दडपून राहतात हजारो करोडो वर्ष, आणि त्याच्यापासून मग नंतर आपल्याला हे इंधन मिळतं, कोल, पेट्रोलियम ह्या गोष्टी. आता त्याचाच एक भाग आहे कोल. Coal is a not of a most important mineral and earliest used fossil fuel. It occurs at very young depth under the upper crust of the earth. Coal beds generally contain large amount of methane. कोलमध्ये काय आहे, मिथेन खूप जास्त प्रमाणामध्ये आहे, आणि पृथ्वीच्या अप्पर लेअरच्या खालची जी लेअर आहे अर्थच्या, त्याच्यामध्ये आपल्याला कोल खूप मोठ्या प्रमाणावर सापडतो. कोल इज अ कॉम्प्लेक्स मिक्सचर ऑफ कार्बन, हायड्रोजन, सल्फर अँड फॉस्फरस कंपाऊंड्स. कंपाऊंड म्हणजे संयुगे असतात, आणि एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्य असतात. कोल काय आहे मग, कोल हे मिक्सचर आहे, मिक्सचर आणि कंपाऊंड दोन्ही एकत्र आहे. कार्बन आहे त्याच्यामध्ये, हायड्रोजन आहे, सल्फर आहे आणि फॉस्फरस आहे, ह्या सगळ्याचा मिळून कोल तयार होतो. इट इज अ फाउंड इन कोल मीन्स डीप अंडर द सरफेस ऑफ द अर्थ. इन इंडिया कोल डिपॉझिट आर फाउंड मेनली झारखंड, ओडिसा, मध्य प्रदेश आणि वेस्ट बेंगॉल. ह्या 4 राज्यामध्ये भारतात सगळ्यात जास्त कोलचं उत्पादन होतं किंवा कोल सापडतो. झारखंड, ओडिसा, मध्य प्रदेश आणि वेस्ट बेंगॉल. कशामुळं, तिकडं जंगल प्रदेश आहे, खूप वर्षापूर्वी पण त्या ठिकाणी खूप जंगल असन, हिल्ली एरिया आहे, पाऊस जास्त खूप मोठ्या प्रमाणात पडतो, त्यामुळे त्या ठिकाणी सुनामी किंवा भूकंप किंवा मोठे मोठे जे नैसर्गिक आपत्ती आल्या त्याच्यामध्ये ह्या गोष्टी गाडल्या गेल्या आणि हजारो करोड वर्षानंतर आता आपल्याला ते कोल आणि पेट्रोलियमच्या रूपामध्ये उपलब्ध होत आहे.